नारळाची वडी या पद्धतीने केल्यास अतिशय सॉफ्ट आणि खुसखुशीत होते आणि फक्त 15 मिनिटात तयार होते। वडी तयार करण्यासाठी इथे आपल्याला खोबऱ्याचा चव घ्यायचा आहे। त्यासाठी मी नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचा काळा भाग काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून असा हा चव तयार करून घेतला आहे। हा मी 1 कप मोजून घेतलेला आहे। आता इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलंय। इथे मी लोखंडी कढई वापरली आहे। लोखंडी कढई नसेल तर कुठलीही जाड बुडाची कढई वापरावी, त्यामुळे मिश्रण हे व्यवस्थित भाजलं जातं आणि वडीला अतिशय सुंदर चव येते। आपण खोबऱ्याचा चव 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहोत, ज्यामुळे ह्याचा कच्चेपणा कमी होईल आणि यातलं मॉइश्चर देखील थोडंसं कमी होईल। अशा प्रकारे खोबरं थोडंसं कोरडं झालंय। आता ह्याच्यामध्ये मोजून अर्धा कप आपण दूध घालून घेऊयात आणि परत 4 ते 5 मिनिटं परतून घेऊयात। खोबरं आणि दुधाचं मिश्रण थोडंसं शिजल्यानंतर त्याला दाटसरपणा यायला सुरुवात होईल। आता ह्याच्यामध्ये आपण मोजून अर्धा कप साखर घालून घेणार आहोत। तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखर थोडी कमी घातली तरी चालेल, पण साखर जर खूप कमी झाली तरी ही वडी नीट मिळून येणार नाही। साखर घातल्यानंतर साखर विरघळल्यामुळे परत हे मिश्रण अशा प्रकारे पातळ व्हायला सुरुवात होते। आता आपण 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित हे परतून घेऊयात। हे पूर्ण खालनं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, ज्यामुळे ते लालसर होणार नाही। आता हे मिश्रण परत थोडं कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर घालून घेऊयात आणि एकसारखं हलवत राहून व्यवस्थित हे मिश्रण परतून घेऊयात। आता हे मिश्रण व्यवस्थित शिजलंय आणि आता ह्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। याच्यामध्ये आपण आता वेलदोड्याची पूड घालून घेऊयात। मिश्रण तयार आहे का नाही बघण्यासाठी इथे मी असा हाताने एक छोटासा गोळा तयार करून बघतेय। मिश्रण हाताला न चिकटता गोळी तयार झाली आहे, म्हणजे हे वडी तयार करण्यासाठी आता रेडी आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपण एका खोलगट भांड्यामध्ये आता थापून घेऊयात, नाहीतर हे नंतर थापलं जाणार नाही। आणि ह्याच्यावर आता थोडी काजू बदामचे तुकडे लावून घेणार आहोत। हे मी गरम असतानाच लावून घेतले, जेणेकरून ते व्यवस्थित नीट चिकटून राहतील। आता हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपण ह्याच्या वड्या कापून घेऊयात। नारळी पौर्णिमेसाठी एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत।